पेडणेकर त्यावेळेला वारंवार त्यांच्याकडे गेल्या होत्या, हे आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी. त्याच्यामुळे त्या स्वतःच गेल्या आहे, या गोष्टीला काही पुराव्याची गरज नाही. पण मागे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे, मागे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे, सभापतींच्या विरोधात ते आंदोलन करतायत. त्यांचं म्हणणं ते काय ते सांगतील. त्यांचं म्हणणं आहे की सभापती बोलू देत नाही, ते त्याच्यावर सभागृहामध्ये प्रोसिडिंग आपण सगळे बघत आहात आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं काय ते तेच सांगतील. पण बिहार आणि मुंबई निवडणुकांसाठी हे मुद्दे मुंबई आणि काही राजकीय रंग नाही. तिच्या वडील का गेले आता कोर्टामध्ये, आम्ही म्हणजे त्यांना काय असं वाटलं म्हणून ते गेले. त्यामुळे हा सगळा विषय जो आहे तो जगापुढे आला पाहिजे, हे एवढंच आमचं म्हणणं आहे. तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर सध्या आंदोलन चालू आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचं विधान भवन पायऱ्यांवर सध्या आंदोलन चालू आहे. दिशा सलियान प्रकरणी राजकारण हे पेटलेलं आहे, त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचं त्या मुद्द्याला घेरून विधान भवन पायऱ्यांवर सध्या आंदोलन चालू आहे. सत्ताधारी आमदार हे विरोधकांच्या पुढे आंदोलन करतायत. सत्ताधारी दिशा सलियानला न्याय द्या या मागणीसाठी सध्या सत्ताधारी आंदोलन करतायत. महाविकास आघाडी आमदार आणि शिवसेना महायुती आमदार दोघांचे एकाच वेळी विधिमंडळ पायरीवर सध्या आंदोलन सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या अध्यक्ष सभापतींचा, लोकशाहीचा खून करणाऱ्या अध्यक्ष सभापतींचा, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या अध्यक्ष सभापतींचा. सत्ताधारी पक्ष सत्तेचा माज यांना चढलेला आहे. सत्तेचा माज चढलेला असताना सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष असो, विधान परिषद सभापती असो, विरोधी पक्षाला बोलण्याची संधी देत नाही. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं लक्षवेधी असेल, वेगवेगळे डिव्हाइस असेल, सत्ताधारी पक्षच अवलंबतात. सभागृहाचं कामकाज सुद्धा सत्ताधारी पक्षच बरखास्त करतात. आणि या सगळ्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीनं दादागिरी चालू आहे सत्ताधारी पक्षाची, लोकशाहीचा खून पाडतात. ते संविधानावर चर्चा ठेवलेली आहे, पण संविधानानुसार कोणतंच काम होत नाही आणि त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. आम्हाला आता इथं तुम्ही सांगता की इथं लोकशाही मार्गाने आंदोलन करणं सत्ताधारी पक्षाचा, विरोधी पक्षाचा अधिकार आहे. इथं सत्ताधारी पक्षाचं आंदोलन करतात, त्यांची सत्ता आहे. त्यांचं जे म्हणणं आहे त्यांनी मुख्यमंत्र्याला भेटावं, संबंधित त्या मंत्र्याला भेटावं. तेच लोक रोज बसतात मंत्र्याला मांडीला लावून, आणि आंदोलन करण्याची गरज काय त्यांनी जाऊन, त्यांचं सरकार आहे, मुख्यमंत्री त्यांचे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आहेत, तिथं जाऊन त्यांचं म्हणणं मांडतात, ते आंदोलन करतात. याचाच अर्थ हे दुर्दैव आहे. आंदोलनाची भूमिका विरोधी पक्षाची असली पाहिजे. इथं याचा अर्थ विरोधी पक्षाचा आंदोलनाचा अधिकार सुद्धा सत्ताधारी पक्ष हिरावून घेतोय. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, आंदोलन करू द्या. ही थेट दृश्य आपण पाहतोय. थेट विधान भवनातून विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचंही आंदोलन चालू आहे. दिशा सलियान प्रकरणी सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, तर सभापतीने उपसभापतीच्या कार्यपद्धतीवर महाविकास आघाडीचं आंदोलन चालू आहे. आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. थेट विधान भवनातून विधान भवनाच्या पायऱ्यांवर या दोघांचंही आंदोलन चालू आहे. महाविकास आघाडी आमदार आणि शिवसेना महायुती आमदार एकाच वेळी आंदोलन करतायत.